हं. जे अल्पवयीन मुलं आहेत, जे हां, सर. दुचाकी वगैरे चालवतात, हो, ते सर. कायद्यानं गुन्हा आहे का? किंवा त्या संदर्भामध्ये कोणत्या तरतुदी आहे? आणि आम्ही पाहतो असं की हं. पालकांवर सुद्धा या संदर्भामध्ये कारवाई होऊ शकते. या हां. संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल? सर, जसं अंडर 18 म्हणजे अंडर 18 ची जी मुलं आहेत, 18 वर्षाच्या आतील मुलं, यांना गिअरची जी बाईक आहे, कार आहेत, हे चालवण्यास आपल्या भारतामध्ये पूर्णपणे मनाई केलेली आहे. आणि जी मुलं अशी कार आणि गिअरची बाईक चालवतात, जी 18 वर्षाच्या आतमध्ये आहेत, तर त्यांनी जर त्यांच्यामुळे जर अपघात झाला, तर त्यांच्या पालकांना 25,000 पर्यंत दंड आणि 3 वर्षांची शिक्षा आहे, सर. तर आणि या मुलांनी गिअरची बाईक चालवू नये आणि 16 वर्षाची जी मुलं आहेत, त्यांना विदाऊट गिअरची म्हणजे स्कूटी वगैरे त्यांना चालण्याची परवानगी आहे. परंतु त्यांनी पण थोडंसं काळजीपूर्वकच चालवावी, कारण इतके अपघात होत आहेत, तर त्याच्यामुळे सगळ्यांनी आपली काळजी घ्यावी असं मला वाटतं, सर. नमस्कार. आपण एक यशस्वी महिला वकील आहात. आपल्या या यशामागं कोण जास्त उभं होतं? म्हणजे कुटुंबाचा आधार होता, गुरूचं मार्गदर्शन होतं, की स्वतःची तुमची जिद्द होती? आणि तुम्ही या लॉ फील्डमध्ये कशाप्रकारे आलात? किंवा थोडासा परिचय या संदर्भामध्ये आमच्या प्रेक्षकाला द्या. नमस्ते. मी ॲडव्होकेट आरती अमोल सवणे, परळकर. मी दिग्रस न्यायालयामध्ये अ, इथे वकिली व्यवसाय करते. मागील 10 वर्षापासनं मी इथे वकिली व्यवसाय करत आहे, सर. आणि लॉ करियर हे निवडण्याचं माझं एक कारण म्हणजे त्यामध्ये मागे पण एक कहाणी आहे. जसं अच्छा. की मी लहान असताना माझ्या कुटुंबामध्ये आम्ही शेतकरी कुटुंबामधील मी मुलगी आहे. अच्छा. आणि शेतकरी कुटुंबामध्ये अ, माझे वडील मला अत्यंत प्राउड फील होते, की तेव्हा माझे वडील अ, अत्याधुनिक शेती करायचे. अच्छा. आणि आमचं जे कुटुंब होतं, त्यामध्ये माझे आई-वडील हे शिक्षणाला फार महत्त्व देणारे होते. अच्छा. मला 2 बहिणी आहेत, संध्याताई, मोनिकाताई अच्छा. आणि एक लहान भाऊ आहे. तर माझ्या ज्या 2 बहिणी आहेत, तर त्या संध्याताई जी आहे, ती अभ्यासामध्ये अतिशय हुशार होती ती आणि तिला सतत पेन, पेन्सिल, बुक्स, अच्छा. नोटबुक सतत लागायचे. तर ती अशी शाय नेचरची होती आणि माझे बाबा हे स्ट्रिक्ट नेचरचे होते. तर बाबांना बोलायला सगळे घाबरायचे. अच्छा. आणि माझ्या घरामध्ये फक्त बाबांशी जाऊन मीच बोलायची, माझ्या अच्छा. वडिलांशी, की "बाबा, संध्याताईला हे पाहिजे आहे, नोटबुक पाहिजे आहे, पेन पाहिजे आहे आणि आईला हे पाहिजे आहे, मोनिकाताईला ते पाहिजे आहे." असं अच्छा. सगळं म्हणजे कुणाला काही पाहिजे असलं तर मला सांगायचे आणि मी जाऊन बिनधास्त बाबाला म्हणजे सांगायची. म्हणजे बाबाला सुरुवातीपासूनच कळायचं बाबाला आत्मविश्वास होता हो, तुम्हाला. बाबाला कळायचं की हिचं काय, पण बाबा म्हणायचे, "आली वकिलीनी." अच्छा. असं म्हणायचे माझे बाबा. तर ते त्यांचा शब्दच कुठेतरी आशीर्वाद म्हणून मला ते गेल्यानंतरही मी त्यांचा ते जे शब्द आहेत, की वकिलीन, मला ते नेहमी वकिलीन म्हणायचे. तर ते शब्दच मला आशीर्वाद म्हणून मला लाभले असं मला वाटते आणि मी या लॉ करिअरमध्ये आली. अ, आपण पाहतो की वकिली क्षेत्र म्हटल्यानंतर थोडंसं पुरुषाचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे तुम्ही महिला वकील आहात. हो. तर मग ह्या पुरुषाच्या वर्चस्वामध्ये तुम्हाला काय असा अनुभव आला का ज्यावेळेस तुम्ही काम करत असता त्या संदर्भात काही वाईट अनुभव आहे किंवा काही आव्हान तुम्हाला जाणवले का? तुमचा काय अनुभव आहे त्या संदर्भामध्ये? पर्सनली माझा अनुभव सर, मला अजिबात वाईट अनुभव आलेला नाही. कारण मी वाशिमला ॲडव्होकेट रामकृष्णजी राठी लॉ कॉलेजला अच्छा. शिकलेली आहे आणि तिथे कुठल्याही कार्यक्रमामध्ये तिथे प्रत्येक प्रोग्रामचं अँकरिंग करणे, तिथे कुठल्याही प्रोग्रामचं नियोजन करणे ते आमच्याच ग्रुपकडे, कॉलेजच्या ग्रुपकडे असायचं. म्हणजे जो आमचा एक ग्रुप होता आणि त्या ग्रुपकडे असायचं. तर तेव्हा पण मला कधी कुणाचा त्रास झालेला नाही आणि त्यानंतरही इथे लग्न झाल्यानंतर मी दिग्रसला आले. 2006 लाच माझा रिझल्ट इथेच आला, दिग्रसलाच. अच्छा. तर दिग्रसला आल्यानंतर माझे हसबंड अमोल सवणे, माझ्या सासूबाई, माझे दीर, तर त्यांनी मला इतकं प्रोत्साहन दिलं, की तुम्ही कोर्टात जा. मी कोर्टात जायला लागले. पूर्वी आपले दिग्रसला आर्णी रोडला आपलं जुनं अच्छा. कोर्ट कोर्ट होतं. होतं. बरोबर. हां, तर तिथे मी पहिले जायची. तर तिथले जे सगळे सीनियर्स होते, त्यांनी मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिलं आणि सगळ्यांनी म्हटलं, की "तुम्ही या, कोर्टामध्ये या." तर तिथे पहिले पूर्वी आपल्या दिग्रसमध्ये एकच महिला वकील होती. अच्छा. ती म्हणजे राणीताई मुक्कावार. त्या आता चॅरिटी कमिशनर आहेत. अच्छा. हो. तर त्यांनी पण मला खूप प्रोत्साहन दिलं. आणि सगळे जे पुरुष वकील होते, तर त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं, की तुम्ही या वगैरे. पण मग आफ्टर सम टाईम म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी वगैरे लग्न झाल्यानंतर मग माझा थोडासा गॅप झाला.
पण जे मी सुरुवातीला तिथे गेली आणि तिथे सगळ्यांनी जे मला प्रोत्साहन दिलं, तर त्यामुळे मला परत जायला कोर्टामध्ये, इकडे नवीन कोर्ट स्थापन झाल्यानंतर आपल्या जुन्या दारवा रोडला जे कोर्ट अच्छा. स्थापन हो. झालेलं आहे, तर तिथे जायला मला अजिबात भीती वाटली नाही आणि मला छानच वाटलं आणि मी तिथे गेल्यानंतर तेव्हा पण त्यांनी सगळ्यांनी मला म्हणजे त्यांच्या बहिणीप्रमाणेच सांभाळून घेतलं आणि मला कधीही कुठलाही त्रास झाला नाही. महिलांवर होणारा जो काही अत्याचार आहे या संदर्भामध्ये आपण अधिकाधिक केसेस घेतात. हो. तर या संदर्भामध्ये आपल्याला असं कधी जाणवलं का की बा न्यायालयाच्या जे चौकटीत राहून न्याय मिळणं थोडंसं अशक्य आहे, असा अनुभव आला का आपल्याला कधी? तर सामान्यपणे आपण असं बघितलंय, की जनरली सगळेच जण म्हणतात, की महिलांच्या बाजूने कायदे आहेत, महिलांकरिताच कायदे आहेत, सगळे कायदे महिलांच्या दृष्टिकोनातून बनवलेले आहे आणि आमच्या पुरुषांवर अन्याय होतोय. बरोबर. पण जेव्हा समाजामध्ये महिलांवर अत्याचार होतात, अन्याय होतात, तर त्या किती महिला ह्या न्यायालयापर्यंत पोहोचतात, बरोबर. ही संख्या अतिशय कमी आहे. आणि तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे महिलांकरिता काम करीत असताना काय त्यांच्यासाठी आपण न्याय दिला, हे असं आपल्याला कधी वाटते. तर सर जेव्हा महिला येते आणि आपण एक साधारण मेंटेनन्सचा खटला आहे सपोज, तर मेंटेनन्सचा खटला हा वर्षभर चालतो. 8 महिने, 9 महिने जो चालतो आणि नंतर जी ऑर्डर होते खावटी मिळण्याची त्या महिलेला, तर त्याच्यानंतर तो समोरचा व्यक्ती हा खावटी भरत नाही, वेगवेगळी कारणं देतो. तर आणि तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची जी निराशा असते सर, ती निराशा बघून खरोखर मला असं वाटतं, की मी त्यांना न्याय देऊ शकली नाही. पाहतो की न्यायालयाच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जाते की तारीख पे तारीख, तारीख पे तारीख असं दिलं जाते आणि मग आता खऱ्या अर्थानं हे जे तारीख पे तारीख देणं आहे, हे न्यायालयाचं काय अपयशाचं प्रतीक आहे की न्यायालयाची मजबुरी आहे? तुम्हाला काय वाटतं? सर अजिबात नाही. न्यायालयाचं अपयश हे अजिबात म्हणता येणार नाही. तारीख पे तारीख हे सनी देओलचा जो सुपरहिट डायलॉग आहे, तो खरंच त्यालाच शोभतो. अच्छा. ॲक्चुअली सर पण तारीख पे तारीख ही कसं न्यायालयीन प्रक्रिया अशी असते, की आपली भारतीय न्यायप्रणाली ही सगळ्यांना अधिकार मिळाला पाहिजे, सगळ्यांना स्वतःची बाजू मांडण्याचा अधिकार मिळाला पाहिजे आणि अ, प्रत्येकाला प्रत्येकाला त्याची बाजू मांडून त्याला त्याच्या पद्धतीने न्याय म्हणजे त्याला वाटलं पाहिजे, की आपल्याला बाजू मांडण्याची संधी दिली आहे. त्याकरिता ही तारीखवर तारीख होते, अच्छा, तारीख अच्छा. पे तारीख होते आणि आपला जो कायदा आहे, आपली जे भारतीय न्यायव्यवस्था आहे, की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल, पण एका करेक्ट, निर्दोष व्यक्तीला अ, शिक्षा होऊ नये. तर अशी जी आपली तत्वज्ञान आहे आपल्या भारतीय न्यायप्रणालीचं, त्यामुळे हे तारीखवर तारीख होते असं मला वाटतं आणि न्यायव्यवस्थेचं हे अजिबात अपयश नाही आहे सर. अच्छा. सामान्यपणे समाजात अशी एक धारणा आहे, की बा हुशार लोकांनी कोर्टाची पायरी चढू नये. मग हां. त्यामागचं काय कारण आहे, की बा असं वाटतं, की खूप खर्चिक आहे काम किंवा खूप न्याय लवकर मिळत नाही. तुम्हाला काय वाटतं या संदर्भामध्ये? सर हुशार व्यक्तीने कोर्टाची पायरी चढू नये. अगदी पूर्वापारपासनं ही संकल्पना सुरू आहे सर. बरोबर. कोर्टाची पायरी चढू नये, दवाखान्याची पायरी चढू नये. माझ्याकडे जे पक्षकार येतात, ते सहज बोलता-बोलता असं सहज बोलून जातात, की "मॅडम आम्ही कधी पोलिस स्टेशन नाही पाहिलं हो, ना आम्ही कधी कोर्टाची पायरी नाही चढलो हो. पण आता या पोरांनी आम्हाला कोर्टाची पायरी दाखवली, कोर्टात हे दाखवलं, आपलं पोलिस स्टेशन दाखवलं." हां. पण त्यांना ते असे म्हणतात. पण सर त्यांना कुठे ना कुठे न्यायाची अपेक्षा असते. प्रत्येक व्यक्तीला ज्या व्यक्तींवर अन्याय होतो, त्या व्यक्तीला न्यायाची अपेक्षा असते. म्हणूनच तो कोर्टाकडे येतो, न्यायालयाकडे येतो. कारण त्याला न्यायाची अपेक्षा असते सर. बरोबर. म्हणून जरी आपण ही म्हणच आहे फक्त, की हुशार व्यक्तीने बरोबर. कोर्टाची पायरी चढू नये. पण ही फक्त म्हण आहे आणि ती म्हणीपुरतीच राहणार. कारण हुशारातली हुशार व्यक्ती न्याय मागण्याकरिता सर्वप्रथम ही न्यायालयाकडेच येते. करेक्ट, करेक्ट. आपण ॲडव्होकेट आहात आणि ॲडव्होकेट म्हणून मी तुम्हाला प्रश्न नाही, एक स्त्री म्हणून प्रश्न तुम्हाला विचारतो, की तुम्ही स्त्री आहात, तर खरंच आपल्या समाजामध्ये स्त्रिया सुरक्षित आहेत का, असं वाटतंय का तुम्हाला? म्हणजे सुरुवातीलाच मी सांगितलं, की मी दिग्रसमध्ये आल्यानंतर मला कुठलाही त्रास झाला नाही. हं. हा माझ्या बाबतीचा अनुभव होता. पण मी जेव्हा चर्चा करते, माझ्या मैत्रिणी आहेत, कॉलेज फ्रेंड्स आहेत, कलीग्स आहेत, इतर ठिकाणी काम करणाऱ्या ज्या महिला भगिनी आहेत माझ्या, त्या पण आम्ही संपर्कात आहोत एकमेकींच्या. तर अतिशय त्रास होतो महिलांना काम करताना. प परंतु आपला जो आत्मविश्वास आणि नॉलेज इज पॉवर म्हणतात, ते जर आपण आपल्याजवळ ठेवलं, ही जी धारणा आहे, की आपण असुरक्षित आहोत, ते आपण बदलू शकतो. अच्छा. आणि असुरक्षितता ही आपल्या
माइंडमध्ये आपण ठेवली तर आपण असुरक्षितच फील करणार. आपण आपण स्वतःला सुरक्षित आहोत आणि आपण त्या पद्धतीने काम करायचं आणि त्या पद्धतीने समाजामध्ये वावरायचं. तर मला नाही वाटत की कोणी कोणाला आपल्याला त्रास देण्याची हिंमत होते सर. अच्छा. आपण पाहतो की आजही ग्रामीण क्षेत्रातील जे महिला आहे, गरीब आहेत, त्यांना न्याय मिळत नाही किंवा ते त्यांना असं वाटतं की बाबा मी न्यायालयात गेल्यानंतर मला खरंच ते सगळा खर्च पुरणार आहेत का? किंवा त्यांना त्या संदर्भामध्ये भीती वाटते. मग त्या संदर्भामध्ये मला तुमची न्यायपालिका म्हणा किंवा मग कायदा आहे की विधी सेवा समिती खूप छान कार्य करत आहे आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. या संदर्भामध्ये तुम्ही आमच्या ज्या स्पेशली महिला ज्या प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी काय सांगाल? विधी सेवा समितीबद्दल सांगण्याची संधी मला आज या पॉडकास्टवर मिळत आहे. समाजामध्ये असे महिला घटक जे आहेत की पैशांच्या अभावामुळे ते पर्यंत येऊ शकत नाही. त्यांना वाटते की वकिलांना कोर्टाची फी आपल्याला द्यावं लागेल आणि तेव्हाच आपल्याला न्यायालयामध्ये आपली आपली बाजू मांडता येईल. तर विधी सेवा समितीद्वारे मी अशा महिलांना सांगू इच्छिते की विधी सेवा समिती ही तुमच्यासाठी मोफत विधी सेवा पुरवते. लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटी ऍक्ट 1987 चे कलम 12 अंतर्गत महिला, बालक, SC, ST कॅटेगरी आणि 3 लाख पेक्षा कमी उत्पन्न असलेली जी लोक आहेत ते विधी सेवा समितीला सक्षम अधिकाऱ्याकडे अर्ज करू शकतात सर आणि त्यांना मोफत विधी सेवा पुरवली जाते. मॅडम, मग जे महिला असतील ज्या ग्रामीण क्षेत्रामध्ये आहेत, मग या विधी सेवा समितीमध्ये त्यांना अर्ज करायचा असेल तर मग त्या संदर्भामध्ये कोणते कागदपत्र, काही किचकट कागदपत्र आहेत का किंवा काय आहे त्या संदर्भामध्ये आमच्या महिला प्रेक्षकांना तुम्ही नक्की सांगाल? हो, नक्कीच सर. बेसिक जे कागदपत्र आहेत म्हणजे जसं की ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, जात प्रमाणपत्र, आपले आयडेंटिटी कार्ड आणि आधार कार्ड आणि की आपण 3 लाखच्या आतमध्ये आपलं उत्पन्न आहे आणि महिलांना त्यांचं ओळखपत्र वगैरे हे अशी कागदपत्र त्यांनी सक्षम अधिकाऱ्यांकडे पुरवावी आणि एक अर्ज करावा. तर त्यांना मोफत विधी सेवा मिळणार. पोक्सो ऍक्ट अंतर्गत बालकांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये काय तरतुदी आहे आणि ज्या शैक्षणिक संस्था आहे किंवा मग पालकांनी या मुलांच्या सुरक्षेच्या संदर्भामध्ये कोणती ठोस पावले उचलणे गरजेचं आहे? म्हणजे आपल्या भारतामध्ये हा ऍक्ट आपल्याला लागू करावा लागला हीच खूप मोठी शोकांतिका मला वाटते. आपल्या दारव्हा तालुक्यातील ग्रामीण भागातील एक घटना आताच आपण घडलेली आहे सर. तर ती घटना इतकी मनाला सुन्न करून गेली की हा कायदा सगळ्यांना माहीत असायला पाहिजे असं मला प्रकर्षाने जाणवत आहे. हा कायदा पोक्सो ऍक्ट म्हणजे प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्सेस ऍक्ट 2012. तर 18 वर्षाखालील जी मुलं आहेत तर त्यांच्यावर होणारे लैंगिक अत्याचार, पोर्नोग्राफी ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे त्यासाठी हा पोक्सो ऍक्ट लागू करण्यात आला आहे. आणि आता समाजामध्ये आपल्याला वाटतंय की लैंगिक अत्याचार म्हटलं की फक्त डोळ्यासमोर मुलीच येतात. पण या ऍक्टमध्ये मुलं आणि मुली म्हणजे बॉईज अँड गर्ल्स बोथ दे आर इन्क्लुडेड इन दिस ऍक्ट. म्हणजे दोघांवरही अत्याचार झाले तर सेम प्रोसिजर आणि सेम शिक्षेची तरतूद या कायद्याद्वारे केलेली आहे. म्हणजे आणि शिक्षा काय मिळते मग काय? यामध्ये सर 2019 मध्ये एक अमेंडमेंट झालेली आहे आणि यामध्ये अतिशय कठोर शिक्षा म्हणजे फाशीची शिक्षेपर्यंत या कायद्याद्वारे शिक्षेची व्याप्ती केलेली आहे. तर आणि तुम्ही प्रश्न विचारला की शिक्षकांनी काय खबरदारी घ्यायला पाहिजे, पालकांनी शैक्षणिक संस्थांनी राईट. तर शैक्षणिक संस्था म्हणजे आम्ही पाल्य म्हणजे मी पण एक पालक आहे आणि आम्ही जे पाल्य असतो आणि समाजामधील सगळा पालकवर्ग आम्ही आमची मुलं शिक्षकांकडे एक मोठ्या विश्वासाने शाळेमध्ये पाठवतो, स्कूल्समध्ये पाठवतो. तर त्यांच्यावर असं कोणतंही कृत्य होऊ नये याची खबरदारी शैक्षणिक संस्थेने कटाक्षाने घ्यावी आणि पालकांनी पण तेवढंच आज सजग राहायला पाहिजे की आपली मुलगी, आपला मुलगा काय सांगतो आहे, त्यांनी काही सांगितलं तर त्याच्याशी व्यवस्थित बोलून त्याच्याशी व्यवस्थित त्याला विश्वासात घेऊन त्याच्या शंकेचं निराकरण करायला पाहिजे आणि त्यांना गुड टच, बॅड टच ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला पाहिजे.
आपण पाहतो की सोशल मीडियाचा आपण भरपूर वापर करतायत, सर्वच हो, करत आहेत. हो मग सर. या संदर्भामध्ये काही जे चुकीचे लोक आहेत किंवा मग सायबर क्राईम वगैरे होत आहे, या हं, हं. संदर्भामध्ये तुम्ही काय सांगाल आमच्या प्रेक्षकांना? सायबर क्राईम. सायबर क्राईमकरिता आय-टी ॲक्ट 2000 हा अस्तित्वात आलेला आहे आणि सायबर क्राईम म्हटलं की कॉम्प्युटर, हं, हं, लॅपटॉप, हं. आपला मोबाईल ह्या संबंधी ह्या उपकरणांशी संबंधित जे गुन्हे आहेत त्याला सायबर क्राईम म्हणतात. हं, हं. तर सायबर क्राईममध्ये आपण पाहतो की हॅकिंग, फिशिंग असे जे प्रकार होतात आणि फ्रॉड होतात, ऑनलाईन फ्रॉड होतात. सायबर फ्रॉड रोखण्याच्या दृष्टिकोनातून सायबर क्राईम माहिती तंत्रज्ञान कायदा हा अस्तित्वात आलेला आहे. ऑनलाईन फ्रॉड वगैरे जे होतात, तर सगळ्यात पहिले आपण काय करायला पाहिजे, की पोलीस कंप्लेंट करायला पाहिजे किंवा सायबर पोलिसांकडे आपण कंप्लेंट करू शकतो. बरोबर. 1930 ही त्यांची टोल फ्री अच्छा. हेल्पलाईन नंबर आहे. त्याचप्रमाणे cybercrime.government.in ही त्यांची एक वेबसाईट आहे, तर त्या वेबसाईटवर पण आपण कंप्लेंट फाईल करू शकतो. आपण पाहतो मागील 5 वर्षामध्ये हं, लॉ हं. करणाऱ्यांच्या जे काही संख्येत हं, मुलांच्या संख्येमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हं. त्यामागचं काय कारण असू शकते? लॉ फील्ड हे अतिशय उत्तम करिअर आहे. अ, आपल्या दिग्रसमधील सर्व जे सीनियर लॉयर्स आहेत, हं. जसे की ताज सर आहेत, व्यवहारे सर, कोठारी सर, राठोड सर आहेत. नंतर आपले शिंदे सर आहेत. तर आणि मी सुद्धा माझ्या मुलाला लॉ हे लॉ दिलंय त्यांना अभ्यासाकरिता आणि ॲज अ करियर म्हणून ते लॉ फील्डमध्ये काम करणार अच्छा. आहेत. तर त्यामुळे हे तर आम्ही स्वतः असं म्हणू शकतो की लॉ हे एक बेस्ट करियर आहे. आणि सर डॉक्टर, टीचर आणि लॉयर हे असं करियर आहे की त्यांना आयुष्यभर अभ्यास करावा लागतो करेक्ट, करेक्ट. आणि लॉ फील्ड हे एक नॉलेज बेस्ड करियर आहे आणि त्यामध्ये या फील्डमध्ये असं आहे की चल गए तो चांद तक, नहीं तो शाम तक. अच्छा, अच्छा. बरोबर. म्हणजे तुम्हाला कंटिन्यू अभ्यास हा करावाच लागतो आणि लॉ फील्डमध्ये इतके जॉब अपॉर्च्युनिटी आहे की त्यामध्ये तुम्ही जस्टिस नंतर मंत्रालयामध्ये अंडर सेक्रेटरी, ॲडिशनल अंडर सेक्रेटरी आणि प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक सरकारी ऑफिसमध्ये लॉ ऑफिसर म्हणून अशा सरकारी नोकऱ्या उपलब्ध आहेत आणि त्यामुळे या करिअरकडे बघण्याचा दृष्टिकोन मला असं वाटतं की आता निश्चितच बदललेला आहे नक्कीच. आणि त्यामुळे या करिअरकडे विद्यार्थ्यांचा फ्लो पण वाढलेला आहे. या संदर्भामध्ये मग तुम्ही जे लॉ करणारे जे विद्यार्थी आहेत, हं, हं. त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? काय सांगाल तुम्ही, की तुम्ही जर काही वकील बनल्यानंतर हं, हं. तुम्ही काय करायला पाहिजे? ते काय संदेश काय त्यांना तुम्ही सांगाल? सगळ्यांना मी हे सांगू इच्छिते, की लॉ हे एक मल्टी टॅलेंटेड असेल आपल्यामध्ये, हं. तरच आपण यामध्ये टिकू शकतो. म्हणजे आपल्याला मेडिकल फील्डचं नॉलेज पाहिजे, आपल्याला इंजिनिअरिंग फील्डचं नॉलेज पाहिजे. यू शुड हॅव टू नो अबाउट ॲग्रीकल्चर फील्ड, देन यू शुड हॅव टू नो अवर रूढी, परंपरा, अवर हिस्ट्री, अवर कल्चर. खरोखर. तरच आपण या फील्डमध्ये टिकू शकतो. म्हणजे तर आपण सर्वसमावेशक असलं पाहिजे. सर्वसमावेशक आपण यामध्ये असलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला संपूर्ण म्हणजे आपण जरी अ, एखाद्या कॉलनीमध्ये राहत असू, तरी पण आपल्याला आपल्या गावामधील प्रत्येक गल्ली, बोळामध्ये काय चालू आहे, हे सगळं आपल्याला नॉलेज पाहिजे. तर एवढं आपलं म्हणजे आपला सोशल स्टडी असेल, तर आपण लॉ फील्डमध्ये नक्कीच टिकू शकतो. सर्वसामान्यपणे जे नागरिकांनी, म्हणजे भारतीय नागरिकांनी आपल्या हं. न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे का, असं तुम्हाला तुमचं काय मत आहे? आणि नक्कीच ठेवला पाहिजे सर. हां. नक्कीच ठेवला पाहिजे. कारण आपली भारतीय न्यायव्यवस्था ही ज्या तत्वावर आधारित आहे, की म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे की 100 गुन्हेगार सुटले तरी चालेल. अ, परंतु एका निर्दोष व्यक्तीला शिक्षा होता कामा नये. तर ही जी तत्वप्रणाली आहे आपली, हीच आपल्या न्यायव्यवस्थेचं मेन बेसिक स्ट्रक्चर आहे. तर या तत्वप्रणालीप्रमाणे आपण न्यायव्यवस्थेवर नक्कीच विश्वास ठेवला पाहिजे. ओके. आमच्या बोल मनातल्या या चॅनलमध्ये एक रॅपिड फायर राउंड असते आणि अच्छा. त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला प्रश्न विचारले, त्याचे 3 ऑप्शन असतील. अच्छा. एक उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. चालेल, चालेल. स्टार्ट करायचं? हो, बघा. सर. तर लोक कोर्टात जाण्याला घाबरतात. कारण पैसा, वेळ की भीती? तीनही. ओके. गुन्हेगाराला सर्वात जास्त भीती कशाची असते? कायद्याची, पोलिसांची की पुराव्याची? गुन्हेगाराला भीती कायद्याची. अच्छा.
कोर्टात सर्वात मोठं शस्त्र कोणतं आहे? कायदा, आत्मविश्वास की अनुभव? कायदा. ओके. बेल मिळणं म्हणजे काय? त्यांचा अधिकार आहे किंवा पैसे असेल तर बेल मिळेल किंवा नशीब आहे? बेल हा अधिकार आहे सर, परंतु बेलमध्ये इट डिपेंड्स अपॉन केस. म्हणजे केसचे फॅक्ट काय आहेत त्यावर डिपेंड आहे बेल अच्छा, मिळणे अच्छा, अच्छा. किंवा बेल न मिळणे. बेल मिळणे हा अधिकार जरी असला, परंतु ते केसवरच डिपेंड आहे टोटली. ओके, ओके. सत्य जिंकतं का की पुरावे जिंकतात? की सत्य जिंकते आणि पुरावे जिंकते, दोन्ही जिंकते? ऑफकोर्स दोन्ही जिंकतात. ओके, ओके. पुरावे व्यवस्थित असेल तर सत्य ऑटोमॅटिकली येणारच समोर. ओके. कायदा सर्वांसाठी समान आहे का? हो, नाही की केवळ कागदावरच? नाही, कायदा हा सर्वांकरिता समान आहे. ओके, कारण लॉ फ्रेमच्या बाहेर आपण कोणीही जाऊ शकत नाही. ओके, ओके. आता बघा, क्लायंट निवडताना काय पाहता तुम्ही? केस बघता, व्यक्ती बघता की फी बघता? जर पाहिलं तर सर मी पहिले तर केस बघते अच्छा. आणि फीज पण बघते. ओके. महिला वकील म्हणून सर्वात मोठी ताकद कोणती आहे तुमची? आत्मविश्वास, सहनशीलता की बुद्धिमत्ता? सर माझा आत्मविश्वास. ओके. केस जिंकण्यासाठी तडजोड करावी लागते का? हो, नाही किंवा कधी-कधी? केस जिंकण्याकरिता तडजोड असं नाही म्हणता येणार आपल्याला. हं. परंतु न्यायालयानेच मेडिएशन ही एक आपल्याला प्रक्रिया दिलेली आहे. मेडिएशन ही कन्सेप्ट आहे आपल्या न्यायप्रणालीमध्ये, की ज्यामध्ये मेडिएशन थ्रू आपण त्या प्रकरणामध्ये तडजोड घडवून आणू शकतो. अच्छा, अच्छा. न्याय मिळण्यापेक्षा सेटलमेंट सोपं असते का? हो, नाही किंवा दोन्ही? दोन्ही पार्टीज जर एका पॉइंटवर त्यांचं जर सेटलमेंट झालं सपोज, अच्छा. तर त्यांनी करायला हरकत नाही. सपोज त्यांना जर ते कन्व्हिनियंट असेल सेटलमेंट, तर इट डिपेंड्स अपॉन द पार्टीज, ओके, की ओके. त्यांनी जर हे केलं तर आम्हाला काही हरकत नसते. अच्छा. हं. कायद्याची माहिती सर्वांना असावी का? हो, नाही किंवा बेसिक तरी असली पाहिजे? नाही, सगळ्यांना कायद्याची माहिती असायलाच पाहिजे असं मला वाटते. आणि आता एक वन टचवर आपले कायदे सगळे मोबाईलवर आपल्याला पाहायला मिळतात. तर सगळ्यांनी आपल्या कायद्यांची माहिती थोड्या-थोड्या प्रमाणात का होईना असायलाच पाहिजे. बाकी तर आम्ही आहोतच. ओके. एका शब्दात कायदा काय आहे? शक्ती, जबाबदारी की शस्त्र? कायदा ही एक शक्ती आहे. ओके. आणि शेवटचा प्रश्न, एका शब्दात न्याय म्हणजे काय? सत्य, समाधान की हक्क? न्याय हे हक्क आहे. प्रत्येकाचा हक्क आहे. जे आपण न्याय मागण्याकरिताच कोर्टात जातो, तर आपला हक्क आहे की आपल्याला न्याय मिळावा. ओके. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.